महंत पकडदास महाराज चषक व कैलासवासी संजू बाबा चषक आपण अनुभवतोय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी तब्बल 51,000 आणि अगदी त्यासाठी या त्रिमूर्तीनं त्या ठिकाणी अगदी चांगलं योगदान दिलंय. सन्माननीय दिलीपजी शंकरराव थेटे साहेब, शिक्षण आरोग्य सभापती आणि माजी उपसभापती नाशिक मार्केट कमिटी, त्यांच्या समवेत भगवान भाऊ गबाले, सरपंच जलालपूर, शिवाभाऊ मुंडे, शिव NSKचे ओनर, या त्रिमूर्तीकडनं त्या ठिकाणी हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्या ठिकाणी प्रदान केलं गेलं आहे. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय वामनभाऊ कोसकर, HK कंस्ट्रक्शनचे संचालक, तर त्यांच्या समवेत त्या ठिकाणी चेतनभाऊ गांगुर्डे, युवा नेते जलालपूर. 4 ओव्हरचा 4 ओव्हरचा मित्रांनो ड्रॉ कंप्लीट होणार नाही आहे, कारण सध्या तरी अगदी 4:45 वाजलेत. मध्ये व्यत्यय आला त्या ठिकाणी, त्या अनुषंगानं त्या ठिकाणी इथे 4 ओव्हरचेच मॅच, आणि वेळ असला तर त्या ठिकाणी आपण पोल फायनल 5 ओव्हरचा खेळू शकतो. फुलटॉस साईड क्रॉस बॅक न खेळून काढलं यावेळेस सूरजना. यावेळेस उसळी भरपूर होती, मात्र उसळीला त्या ठिकाणी थांबवलंय यावेळेस क्षेत्ररक्षकानं. प्रवीण पहिली ओव्हर त्या ठिकाणी हाताळतोय. अगदी पहाडी म्हणून त्या ठिकाणी ओळख बनलेला त्या ठिकाणी स्वार बाबा नगरचा हा खेळाडू. यावेळेस अगदी चांगले प्रश्न विचारतो. एरवी त्या ठिकाणी पहिल्या मॅचला प्रत्येक चेंडूला पनिश करण्याचं काम दीपकनं केलं होतं. इथे तेवढं सोपं नाहीये त्या ठिकाणी पहाडीच्या अगेन्स्ट, कारण इथे गती आहे, स्विंग आहे, सगळंच काही अलबेल आहे त्या ठिकाणी पहाडीकडे. यावेळेस अगदी स्विंगच्या अगेन्स्ट खेळलाय, इनटू द गॅपला ठोकलाय, चेंडू निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. षटकार 6 आल्यात. अगदी या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक निलेश भाऊ डंबाळे, ग्रामपंचायत सदस्य जलालपूर, तर त्यांच्या समवेत भीमाभाऊ डंबाळे, युवा नेते जलालपूर, या जोड गोळीकडनं त्या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलंय. त्याही मान्यवरांचं त्या ठिकाणी अगदी निलेश दादा, विकी दादा, किरण दादा यांच्या मॅनेजमेंटकडनं त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. हो, यावेळेस जागा बनवून त्या ठिकाणी शपल होऊन खेळायचं होतं. बॅटबॉलचं कनेक्शन नाही आहे. चेक करा त्या ठिकाणी टीव्ही अंपायर, वाईट आहे की नाही ते चेक केलं जाईल. डाव्या स्टिकच्या बरोबर डोक्यावरनं गेला. इट्स अ फेअर बॉल राहील. डॉटरला इथे त्या ठिकाणी नेक्स्ट बॉलला घेऊन प्रवीण पुनः एकदा त्या ठिकाणी पूर्वतयारी करतायत. इथे पुढे सरसावला, जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. 4 चौकार. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रदान केलंय. या स्पर्धेसाठी सोनूभाऊ बेनकुळे, युवा नेते गंगा माळुंगी, तब्बल 11,000 रुपयाचं चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी या मान्यवरांकडनं. तर 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आपल्याला बघायला मिळतंय. वैभव भाऊ शिवले, अंबिका प्रसाद उद्योजक समूह संचालक म्हणून त्यांचा परिचय. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक यावेळेस क्रॉस बाईकनं क्रॉस कनेक्शन आणि इथे 6 धावांचं सिलेक्शन. षटकार 6. अगदी 6व्या क्रमांकाचं पारितोषिक त्या ठिकाणी सन्माननीय केशव भाऊ शिंदे, सरपंच महादेवपूर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघायला मिळतंय या स्पर्धेच्या अंतर्गत. तर 7व्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी बापूभाऊ लबडे यांच्या अंतर्गत सूर्य सिंधू नर्सरीचे ओनर आहेत त्या ठिकाणी. तर धावफलक या क्षणाला झालाय 1 ओव्हर कंप्लीट, 17 धावा.
8व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे या स्पर्धेच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळते. अमोलभाऊ मोरे साहेबांकडनं सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा परिचय. तर या स्पर्धेसाठी मेडल सौजन्य आमचे त्या ठिकाणी बड्डे बॉय सुभाषदादा थेटे अगदीच आपण कॉम्बॉक्सला जोडलेले बघायला मिळतात आणि आपण अगदीच ते यापूर्वी त्यांना कॉम्बॉक्समध्ये ऐकलं सुद्धा. क्रिकेटचं चांगलं ज्ञान येतं तेवढं त्या ठिकाणी अगदी परफेक्टली देतात. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक चमचमती सायकल आणि ती प्रदान केली अविनाश भाऊ कसबे सरपंच वाडगाव. तर बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरसाठी चांगल्या क्वालिटीचे शूज आणि चांगल्या क्वालिटीचा बॅट तो प्रदान केला विशाल भाऊ डगळे युवा नेते म्हणून त्यांचा परिचय. जाऊया मॅचकडे. इथे यावं सुरतच्या बॅट मधना कव्हर्सला ठोकलाय जातोय निघून त्या ठिकाणी एक टप्पा सीमा पार चौकार. स्वार बाबा नगरचा विचार केला नागलवडी संघाचा पराभव केला मात्र इथे तेवढं सोपं नाहीये. एकापेक्षा एक मातब्बर फलंदाज असलेला चांसी संघाचा संघा बरोबर 2 हात करतायत आणि पहाडीच्या अगेन 17 बनवल्यात म्हणजे धावा त्या ठिकाणी चांगल्या बनवल्यात. स्टार्ट चांगला दिलाय. इथेही येणाऱ्या पहिल्या चेंडूवरती वार आणि इथेही केलाय पलटवार. इथे कव्हर्सच्या डोक्यावरना चेंडू सीमा पार धावा मिळतील 6 आलाय षटकार. या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य त्या ठिकाणी आपण बघतोय रविभाऊ पाडेकर मैरावणी युवा नेतृत्व म्हणून त्यांचा परिचय. त्यांच्या समवेत संदीप भाऊ शिंदे महाराष्ट्र सरचिटणीस शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी म्हणून त्यांचा परिचय. तर त्यांच्या समवेत नवनाथ भाऊ तेटे सध्या मॅचला एन्जॉय करतायत टमाटा किंग म्हणून त्यांचा परिचय. या सर्व मान्यवरांचं त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. व्हेरी व्हेरी स्पेशल थँक्स फॉर एनी स्पॉन्सर. तर या स्पर्धेचे आयोजक विकी भाऊ तेटे निलेश अण्णा कसबे. यावेळेस बॅटची कडा आणि नाही जाणार यावेळेस कुठल्याही दावेंडा त्या ठिकाणी तडा डॉट आलाय. त्यांच्या समेत किरणजी थेटे साहेब राहुल पप्पू थेटे आणि आमचे सुनीलजी होडे हे प्रमुख आयोजन त्यांच्या आयोजनात खाली आपण या स्पर्धा त्या ठिकाणी बघतोय. 27 झाल्यात. दुसरं ओव्हर बघतोय. 1 ओव्हर आणि 3 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी स्टार्ट पाहिजे तसाच त्या ठिकाणी सूरज आणि दीपक या जोडीनं दिलाय. 4ला 11 वरती सूरज खेळतोय. 5ला 16 त्या ठिकाणी दीपक खेळतोय. एकदम स्ट्रेट अँड ग्रेट फटका यावेळेस आलाय षटकार. अगदी फैजानच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी यावेळेस ही फलंदाजी होतोय. सूरज अगदी चमकतोय चकाकतोय. इथेही फुलटॉस अगदी यावेळेस त्या ठिकाणी पॉइंट आणि अगदी गल्ली चेंडू निघून जाईल त्या ठिकाणी इंटू द दिल्ली 4 चौकार. 37 झाला धावफलकावरती कारण इथे अगदी 5 चेंडू मध्ये 20 खर्च केला त्या ठिकाणी फैजाननं. फैजान नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा एकदा त्या ठिकाणी पूर्व तयारी करतायत या क्षणाला. 4 ओव्हरचा मॅच त्या अनुषंगाने अगदी सुरुवातीपासून आक्रमणावरती भर दिलाय या जोडीनं. इथे मात्र एक पाऊल त्या ठिकाणी दीपक पेक्षा पुढे निघून गेलाय सूरज. क्लास रिझल्ट सुद्धा तितकाच झकास. 6 बॉल त्या ठिकाणी परतवा पास करा त्या ठिकाणी क्विकली. 2 षटके झाली. 43 लागल्यात. काय कमालीचा क्रॅकिंग स्ट्रोक होता यावेळेस बॅटर सूरजचा. अगदी 7 चेंडू मध्ये 27 वरती खेळतोय तर 5 चेंडू मध्ये 16 वरती दीपक खेळतोय. अगदी दोघांमध्येच त्या ठिकाणी रेस लागली. इथे थोडासा ड्रामा व्हायला लागलाय त्या ठिकाणी स्वार बाबा मध्ये कारण इथे थोडेसे नाराज झालेत त्या ठिकाणी काही खेळाडू कारण धावफलक अगदी झपाट्यानं पुढे येतोय.
सोनू आलेत ओव्हर क्रमांक 3 त्या ठिकाणी हाताळतील. इथे आडव्या पायतनं पुन्हा एकदा मिड विकेट आणि मिड ऑन क्लिअर केलाय षटकार. अगदी सूरज पुढे चाललाय तर मी कशाला थांबू हे सांगण्याचं काम त्या ठिकाणी दीपकने केलंय. अगदी 22 वरती आलाय, 7 ला 27 वरती त्या ठिकाणी सूरज खेळतोय आणि 6 ला 22 वरती इथे त्या ठिकाणी दीपक खेळतोय. दोघांमध्येच रेस लागली या त्या ठिकाणी. इथे क्लास रिझल्ट फ्लॅट पॅरलर सिक्सर गेला निघून त्या ठिकाणी अगदी सूरजच्या पुढे एका धावेने. 7 ला 27 वरती सूरज, 7 ला 28 वरती दीपक. अगदीच त्याच्याच अंदाजामध्ये त्या ठिकाणी यावेळेस फलंदाजी करतोय. अगदी थांबण्याचं नावच घेत नाही या. याही वेळेस तोच फटका, तीच दिशा आणि गोलंदाजाची तीच दशा. षटकार. गाड्या त्या ठिकाणी बघत जा रे व्हॉलेंटियर. 3 चेंडूवरती 3 षटकार त्या ठिकाणी टोकलेत आणि अगदीच सांगितलंय विपक्ष स्वार बाबा नगरच्या गोलंदाजाला, मुझे समझ पाना इतना आसान नहीं, मैं गहरा समुंदर हूं खुला आसमान नहीं. 61 लागल्यात त्या ठिकाणी धावफलकावरती. काय कमालीची फलंदाजी त्या ठिकाणी. ज्याला चान्स मिळाला तो अगदी त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. बघा या ओव्हरला 3ही बॉलला षटकार मारलेत. इथे बॅटची कडा लागली गेली विकेटच्या पाठीमागे लॉंग स्टॉपला. रिझल्ट मात्र चांगलाच येईल त्या ठिकाणी टीम चान्सी संघाला. बॉल पास करा त्या ठिकाणी प्लीज. 65 कड्यावरती धावफलक पुढे निघून गेला. या ओव्हरचा अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 मध्ये 22 खर्च झाल्यात. सोनूही महागडा ठरतोय. बघावं लागेल इथे उंची खूप. फटका बसलाय. पहाडी येत आहे चेंडूवरती. वा वा वा. ग्राउंड चांगलं कव्हर केलं आणि एक ग्राउंड कव्हर करता करता बॅकअप न घात केला आणि इथे प्रतिघात झाला. चेंडू निघून गेला आणि पंच शांताराम पाटील सांगतायत की षटकार आला. 6 आल्या. हा पहिला षटकार असा बघितला जमिनी लगत गेलेला. आज पंजाही बघायला मिळाला आणि षटकारही बघायला मिळाला जमिनी लगतचा. 71 झाल्या त्या ठिकाणी धावफलकामध्ये. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 5 मध्ये 28. 5 चेंडूत खर्च झाल्यात सोनूच्या. एका चेंडूचा खेळ त्या ठिकाणी शिल्लक. 44 वरती आलाय. 10 चेंडू 44. सगळ्यात आक्रमक अर्धशतक बघायला मिळेल का? हा नवीन विक्रम राहील त्या ठिकाणी दीपकचा. यावेळेस अगदी शिवाभाऊ मोंडेसिवे एनएसकेचे ओनर ते सुद्धा अगदी आवर्जून या मॅचला एन्जॉय करतायत प्रेक्षक गॅलरीमध्ये. अगदीच आमच्याकडे हिल देत आहेत. यावेळेस मात्र हा विक्रम नाही मोडीत निघणार. त्या ठिकाणी 11 चेंडूमध्ये अर्धशतकी खेळी झाली असती त्या ठिकाणी दीपकची. डॉट आला. सुटकेचा श्वास थोडासा स्वारबाबानं आणि सोनूनं टाकलाय. 3 षटके परिपूर्ण 71 धावा. बघावं लागेल या ओव्हरला किमान धावेंसाठी थांबवावं लागेल त्या ठिकाणी स्वारबाबा नगर संघाच्या गोलंदाजांना. कारण एका बाजूला प्रेक्षक वर्गाला फार मोठी अपेक्षा होती स्वारबाबाकडनं. कारण का तर या संघानं अगदी संबंध जिल्हाभर नागलवाडी संघ चांगला खेळतो त्या संघाला पराभूत करण्याचा विक्रम केला. 71 झाल्यात. सनी आले अंतिम ओव्हर हाताळतील. यावेळेस अगदीच त्या ठिकाणी क्रॉस बॅटनं खेळून काढले मिड विकेटला. चेंडू मैदानाच्या मध्यांतरमध्ये पंबल झालाय. मात्र इथे त्या ठिकाणी सूरजनं अगदी अर्धशतक पूर्ण करण्याची संधी
अगदी मनाचा मोठेपणा दीपकसाठी दाखवलाय त्या ठिकाणी सूरजनं. कारण सूरजकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि ते यापूर्वी करून दाखवलंय. मात्र अगदी मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल त्या ठिकाणी सूरजचा. मात्र मनाचा मोठेपणा करायला गेला आणि इथे थोडासा डॉट चेंडू आला. कारण सातत्याने चेंडूला फॉलो करून त्या ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि इथे जर या ओव्हरमध्ये अगदी 4-5 आल्या ना, तर 70-75 क्रॉस करण्याची ताकद आहे स्वारबाबा नगरमध्ये. ते अगदी पहिल्या मॅचला त्या ठिकाणी दाखवून दिलंय. पुढे सरसावलाय, बॉल उचललाय आणि सीमारेषा बाहेर दिमाखात पाठवलाय. अर्धशतक झालंय पुन्हा एकदा बॅक टू बॅक कंप्लीट दीपक या खेळाडूचा. वारे वा दीपक, क्या बात आहे, काय खेळलाय. अगदी स्पर्धा त्याच्याच नावानं गाजती आजच्या दिवसात. सलगचं दुसरं अर्धशतक. आणि अगदीच दिंडोरी 7 स्टार दिंडोरीचा विकी देशमुख नंतर जर इथे पोल निघाला चर्चेतलं नाव राहील. रिव्हर्स खेळलाय, अल्टी पलटी कल्टी, चेंडून घेतली यावेळेस उलटी. 4 चौकार. 82 लागल्यात त्या ठिकाणी धावफलकामध्ये. इथे 54 वरती खेळतोय, 14ला 54. दोन चेंडूचा खेळ अद्यापही त्या ठिकाणी शिल्लक या पहिल्या इनिंगचा. मात्र या मैदानावरती कुठलीही धावसंख्या यशाची हमी देणारी नाहीये. इथे 5 ओव्हरमध्ये 105 चेस करून दाखवल्यात. त्या महादेवपूरच्या प्रवीणच्या संघाने इथे मिड विकेटला उंची लांबी अंतर छूम अंतर सिक्सर. 88 झाल्यात. एका चेंडूचा खेळ त्या ठिकाणी पहिल्या इनिंगचा शिल्लक. 22च्या सरासरीच्या पुढे निघून गेलाय. यावेळेस अगदी चेंडूच्या लाईन वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न तिसऱ्या पंचांकडे यावेळेस शांताराम पाटलांनी त्या ठिकाणी हा निर्णय सुपूर्द केलाय. इट्स अ फेअर बॉल. पहिला इनिंग संपलाय. 88 लागल्यात 89चं टार्गेट.
फलक त्या ठिकाणी पुढे फ्लाय होताना बघायला मिळतो या चौकाराच्या साह्यानं. मात्र अगदी कव्हर ड्राईव्ह सुद्धा लेफ्ट हँडेड बॅटर अगदी छान मारू शकतो राज बोहरा, हे त्यानं त्या ठिकाणी दाखवले आणि फील्ड चेंजेस करायला झांसी संघाला भाग पाडले. नेक्स्ट बॉलला घेऊन दीपक पुन्हा एकदा त्या ठिकाणी तयार. यावेळेस त्या ठिकाणी लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू मिड विकेटच्या डोक्यावर ना तुफानी हल्ला, माशाल्लाह षटकार आला. अगदी चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी. इथे राज बोहराचा दरारा बघायला मिळाला या क्षणाला. फुलटॉस होता, फुलटॉस वरती बॉस. इथे होईल 4 धावेंचा झांसी संघाचा लॉस. चेंडू सीमा पार, चौकार. हाईट फॅक्टर चेक करा त्या ठिकाणी टीव्ही अंपायर. अगदी बॅटिंग साईडचा रिव्ह्यू. इट्स अ फेअर बॉल. डिपिंग फुलटॉस होता त्या ठिकाणी. 15 कड्यावरती धावफलक त्या ठिकाणी पुढे सरकतोय. इथे यावेळेस वेगानं उलकावणी दिली कुणाला, तर यावेळेस एसटी रक्षकाला आणि शॉट तडला. पंचवटी धावा त्या ठिकाणी आल्यात. 20 आकड्यावरती धावफलक पुढे पोहोचलाय आणि अगदी सुभाषदादा त्याच मॅचची आठवण होती या. कारण झांसीचा तेव्हाही त्या ठिकाणी वाटत होतं झांसी संघ जिंकेल. 105 ओव्हरला चेस करायच्या होत्या महादेवपूरला आणि तिथेही त्या ठिकाणी तो चमत्कार घडला. इथे राज बोहराचा खेळ त्या ठिकाणी अगदी सजतोय, खुलतोय. आलंय प्रवीणचं भूत अंगात आणि चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर ढगात. षटकार 6. 26 त्या ठिकाणी लागल्यात धावफलकामध्ये. यामुळे क्रिकेटच्या खेळात कधी काय घडेल याची शाश्वती आणि भविष्यवाणी करणं नेहमीच मूर्खतेचं ठरत असतं. 26 लागल्यात. अगदी पाठीमागे गेलाय रे व्हॉलेंटियर बॉल. सव्वीस लागल्यात. नेक्स्ट बॉलला घेऊन पुन्हा एकदा दीपक. इट्स अ वाईट कॉल. हे प्रेशर त्या ठिकाणी इथे जाणवते, कारण धावा आल्या ना तिथे त्या ठिकाणी थोडंसं प्रेशर जाणवायला लागलं गोलंदाजावरती. 27 झाल्यात. बघावं लागेल त्या ठिकाणी अंतिम चेंडूला इथे राज बोहरा त्या ठिकाणी कशा प्रकारे खेळतोय. इथे वाह, क्या कमालीचा स्ट्रोक त्या ठिकाणी. 33 लागल्या गेल्यात आणि इथे राज बोहराने सुद्धा सांगितलंय, औकात किसकी क्या ये हम बताएंगे और वक्त आने दो मेरी जान,
बसंती तो क्या, साथ में गब्बर को भी नचाएंगे। सत्य आलाय त्या ठिकाणी 34 लागल्या गेल्यात, मात्र अजून खतरा टळलेला नाहीये, फार मोठा स्कोर आहे त्या ठिकाणी। चौतीस झाल्यात, बघावं लागेल हा चेंडू फ्रीट, येणारा चेंडू फ्रीट, आत मोकळे करण्याची संधी, अगदी प्रेक्षक वर्गाचं मनोरंजन होणारा हा मॅच खोदून काढलाय यावेळेस सहजरित्या चेंडू मिड विकेटला त्या ठिकाणी अलॉंग द ग्राउंड पळतोय, डीपला आहे क्षेत्ररक्षक, एक धाव त्या ठिकाणी आली या 18 चेंडू आणि 54 धावा। सुभाष दादा वारं उलटीकडून व्हायला लागलंय, चांदीचे चांगले बिग फॅन आहेत आमचे दादा, परंतु इथे 18ला 54 कारण पहिल्याच ओव्हरला त्या ठिकाणी 35 आल्यात। बघावं लागेल, मॅच अजून संपला नाहीये, 18ला 54, काही घडेल त्या ठिकाणी, अजून मॅच हातातून निसटला नाहीये त्या ठिकाणी, दोनही संघ बॅलन्सिंग बनवला एवढं मात्र नक्की राज बोरानं। 18 चेंडू आणि 54 धावा, बघावं लागेल, पॉवर प्ले संपलं गेलंय यावेळेस त्या ठिकाणी, कुठल्या गोलंदाजाकडे त्या ठिकाणी गोलंदाजी दिली जाते या ते बघणं त्या ठिकाणी गरजेचं, कारण एका ओव्हरमध्ये 35 आल्यात, 18ला 54, बाजीरावच्या खांद्यावरती त्या ठिकाणी जबाबदारी दिली। बघावं लागेल ओव्हर क्रमांक 2ला यावेळेस त्या ठिकाणी कशा प्रकारे हाताळतायत, कारण संकट दूर झालं नाही तर संकट पुढेच उभे टाकलंय, कारण अंतिम चेंडूवरती सिंगल आली आणि राज बोरा पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय। विकेट जर आलं तर त्या ठिकाणी दादांकडनं बाजीरावला 101 रुपयाचं कॅश प्राइज त्या ठिकाणी दिलं जाईल, कारण किमती इथे राज बोराची किंमत वाढती या। बघावं लागेल, इथे बाजीरावला चान्सेस आहे त्या ठिकाणी की विकेट मिळवायचं आणि कॅश प्राइज मिळवायचं। थोडं स्पीडअप करा थोडंसं मित्रांनो, अजून त्या ठिकाणी आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत। 18ला 54, चॉईस बॉल आलाय, मॅच बॉल आलाय, बाजीराव तयार, राज बोहरा तयार, इथेही यावेळेसही राज बोहरानं सांगितलंय, मावळे आम्ही स्वारबाबा नगरचे, अनोखा आमचा डाव, नाता आमचं या चषकाशी, कशाला नडता राव, 6 षटकार।
पहिल्याच चेंडूवरती त्या ठिकाणी षटकार आला. 41 झाल्यात. यावेळेस त्या ठिकाणी आमचे BSNL चे कर्मचारी संजूभाऊ तेटे यांचंही आगमन झालंय आणि अगदी त्यांचं आगमन त्यांचं सुस्वागतम वेलकम इथे राज बोराने केलं आणि आमच्याकडनं सुद्धा षटकारानं पुनश्च एकदा षटकारानं त्या ठिकाणी स्वागत केलंय. मोठ्या धावा झाल्या. प्रश्नचिन्ह होतं इथं मॅच कसा होईल, मॅच सोपा बनवण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. यावेळेस समोर सलगचा तिसरा, आता माझा नाद विसरा. 6 53 झाल्यात. 1 ओव्हर आणि 3 चेंडूंचा खेळ झालाय. हा 600चा जवळपास स्ट्राईक रेट न फलंदाजी करतोय त्या ठिकाणी. 45 10ला 45 वरती खेळतोय. यावेळेस त्या ठिकाणी कव्हर्सला खेळून काढले चेंडू इंटू द गॅपला पळतो, डीपला जाईल निघून दणदण करत जमिनीला. सीमा पार. 4 चौकार. काय कमालीचा मॅच होतो. 89चा पाठलाग करतायत आणि अगदी सुरुवातीच्या 10 चेंडू मध्ये 57 जमवल्यात त्या ठिकाणी. 11 चेंडू 49 वरती त्या ठिकाणी राज बोहरा खेळतोय. खौफ टूटे, हौसला बुलंद है, राज बोहरा वो है जिन्हें देखकर मुश्किलें भी शर्मिंदा है. षटकार 6. अर्धशतक कंप्लीट झालंय 12 चेंडू मध्ये. 63 लागल्यात धावफलकामध्ये. 89 करायच्या होत्या. इथे अगदी 11 चेंडू मध्ये 63 झाल्यात. म्हणतात ना रफ्तार दुगनी हो जाती है जब जिंदगी दाव पर लग जाती है. यावेळेस अगदी डाव्या एसटीच्या बाहेर इट्स अ वाईट कॉल. प्रेशर प्रेशर प्रेशर. 12 चेंडू 55 वरती राज बोहरा खेळतोय. फुलटॉस. इधर आ सितमगर, हुनर आजमाए, तू तीर आजमा मग हम जिगर आजमाए. सीमा पार. षटकार. 2 षटके झाली. 70 लागल्यात. 12ला 19. अगदी इथे त्या ठिकाणी राज बोहरानं सांगूनच दिलाय. निंदे उड़ गई थी रातों की जब अपनों ने बात की थी मेरे औकात की. बारा चेंडू 19 धावा. विजयासाठी आवश्यक 2 ओव्हर झाल्या. 70 लागल्यात. 12ला 19 हव्या. अगदी इथे शांताराम पाटलांचं आणि अमोल सरांचं सुद्धा काम केलंय सारखी वर हात करून करून. यावेळी सलगत त्या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी सिंगल जमून त्या ठिकाणी राज बोहराला स्ट्राईक वरती आणून ठेवण्याचे काम इथे केलंय त्या ठिकाणी फलंदाजानं. 11 चेंडू आणि 18 धावेंचं इक्वेशन. फुलटॉस होता. अलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी खेळून काढलाय. मिडॉनला त्या ठिकाणी चेंडू येतोय. सिंगल सहजरित्या त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. या
हो, यावेळेस त्या ठिकाणी अगदी पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट शॉटमध्ये त्या ठिकाणी खेळून काढलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. या ओव्हरला कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी या गोलंदाजाचं. अगदी थोडंसं बंदिस्त करण्याचं काम करतायत. मोकळीक देत नाहीये त्या ठिकाणी. 9 चेंडू आणि 16 धावा. कारण अगदीच 3 चेंडूमध्ये केवळ 3 धावा त्या ठिकाणी खर्च केल्यात यावेळेस गोलंदाजानं. हो, यावेळेस इट्स अ व्हाईट कॉल त्या ठिकाणी येतोय आणि अगदी या मॅचचा, या स्पर्धेचा थरार बघण्यासाठी अगदी सुनील होडे साहेबांचे परम मित्र त्या ठिकाणी अंकुश कुंदे, उमेशजी बालेराव, रोशनजी चव्हाण, दिगवण्णा रोकडे याही त्या ठिकाणी सुनील होडेंचे परम मित्रांचं सुद्धा त्या ठिकाणी या क्रीडा नगरीत त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन कॉम्बॉक्सच्या वतीनं त्या ठिकाणी वेलकम. यावेळेस अगदी समोरच्या दिशेत लॉंग ऑनला त्या ठिकाणी पुश केलाय. डीप मध्ये येतोय चेंडू. फील्ड केला जात आहे. सिंगलच येईल. कौतुक करावं लागेल. 7ला 12 आल्यात. इथे गोलंदाजी थोडीशी वेळ बदलली. इथे गोलंदाजानं थोडासा संयम दाखवलाय. त्या ठिकाणी अगदी धावा रोखल्यात. 7ला 12. यावेळेस त्या ठिकाणी अगदी मिड विकेट आणि मिड ऑनला त्या ठिकाणी टॅप केलंय चेंडूला. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे, मात्र 2 नाही रोखता येणार. 2 परिपूर्ण होतील. डिसेंट थ्रो आलाय. तिसऱ्यासाठी मार्गस्थ झालेत आणि तिसरीही त्या ठिकाणी परिपूर्ण केली. या 6 चेंडू आणि 9 धावा. 6ला 9. 80 लागल्यात. 3 ओव्हर झालीत. 6 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस त्या ठिकाणी अगदीच गोरख आलेत. अंतिम षटक, निर्णायक षटक हाताळतील. चला, गोटी संघ कॅप्टन टॉस होतोय त्या ठिकाणी. चला, कॅप्टन रमेश त्या ठिकाणी जा. टॉस होतोय आपला. अगदी या स्पर्धेचे ऑर्गनायझर त्या ठिकाणी निलेश दादा कसबे त्या ठिकाणी ही नाणेफेक त्या ठिकाणी करतायत. टॉस स्विंग झालाय आणि टॉस जिंकलाय त्या ठिकाणी पाथर्डी गाव या संघानं. 4 ओव्हरचा मॅच होईल याची नोंद घ्या. 1 ओव्हरचं पॉवर प्ले राहील. 4 गोलंदाज यूज करावे लागतील. 6ला 9. बघावं लागेल इथे त्या ठिकाणी 6ला 9 कशा प्रकारे त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न गोरख करतायत. कारण मॅच थोडासा फसलाय, कारण इथे लॉस कुठलाही नाही आहे. पारडी आणि राज बोहरा अजूनही खेळतोय. 65 धाब्यांवरती नॉन स्ट्राईक एंडवरती. 16ला 65 बनवल्यात राज बोहरानं. फुल टॉस झालाय आणि इथे फुल टॉल वसूल केलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क त्या ठिकाणी निघून गेलाय 6 धाब्यांसाठी. अगदी पुन्हा एकदा एक भरभक्कम पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलंय या क्षणाला त्या ठिकाणी ते यावेळेस पहाडी या फलंदाजानं. 5ला 3. फुल टॉस होता. यावेळेस अगदी त्या ठिकाणी स्वीपर कव्हरच्या दरम्यान त्या ठिकाणी खेळून काढलंय. सिंगल येते या. अगदी विजयाचा फिनिशिंग टच त्या ठिकाणी राज बोहराच्याच बॅटमधनं बघायला मिळेल का?
हो, यावेळेस पाहिलं, फरकलं, त्या ठिकाणी सोडून दिलं. इट्स अ डॉट लागला गेलाय. चांगलं प्लॅनिंग इथे त्या ठिकाणी गोरखचं मात्र 3ला 2 किती वेळ त्या ठिकाणी वाचवला जाईल ते बघणं त्या ठिकाणी गरजेचं. यावेळेस अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू महाग इथे प्रथमतः बरोबरीत आणून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. 2 चेंडू आणि 1 धावा. 2ला 1. अलगत यावेळेस खेळून काढल्या आणि विजय त्या ठिकाणी मिळवलाय स्वार बाबा नगर संघानं. 89ही त्या ठिकाणी नाही सेफ झाल्या या मैदानावरती. कारण इथे अगदी राज बोरा नावाचं वादळ त्या ठिकाणी घोंगावलं त्या ठिकाणी या मैदानावरती. चला हार्ड लक चांसी संघ मात्र छान खेळला त्या ठिकाणी. अगदी मोठ्या संघाबरोबर त्या ठिकाणी अगदीच चांगल्या धावा त्या ठिकाणी. दीपकचं तर करावं तितकं कौतुक कमी. आणि निश्चित त्या ठिकाणी संजूभाऊ तेठे हे मेडल त्या ठिकाणी राज बोरा या खेळाडूला त्या ठिकाणी प्रदान करतील. कारण राज बोराच्या खेळीचं विश्लेषण करायचं झालं तर या इनिंगमध्ये